आणि यानंतर थेट जाऊयात बीडमध्ये धनंजय मुंडे सध्या बोलतायत। तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल। भले अभ्यास वर्ग बसवा, समिती निर्माण करा, समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल, हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो। आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे। काळकुटे साहेब, आम्ही सुद्धा एसटीचाच आहे तिकडं। बंजारो येणार का? माझा कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल। आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे। हा माझा व्यक्तिगत लढा, माझ्यासारखा नशीबवान मीच आहे। राजे मंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं, आज मंत्री नाही म्हणून येत आलं। पण नशीबवान यासाठी आहे की या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या, धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं, याच्यासारखं नशीब दुसरं कुठलंच नाही। म्हणून या ठिकाणी मी सरकारला विनंती करीन, भलेही हैदराबाद गॅजेटमध्ये अनेक समाजाला अनेक वेगवेगळे आरक्षण आहेत, ते आरक्षण असताना सुद्धा या ठिकाणी पूर्वीचे एसटी, आपण नव्यानं होणारे एसटी याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास झट करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून मी आपल्या बराच वेळ झाला बसणार, जास्त बोलायचं नाही। प्रत्येक मोर्चात, प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत। या बीड जिल्ह्याच्या वाडी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत। इथं आलेल्या अर्ध्या लोकांना मी नावाने ओळखू शकतो, एवढा आपला घरोबा आहे, खरंय का नाही? म्हणून आज मी एवढंच सांगेल की हा लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही। आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू। आपण सेम एक छे, सेम सोबत जाईल आणि हे लढा अंतिम टप्प्यात ले जावाचं। सदैव मैं तुम्हारे सोबत छू।